शिव जयंती के अवसर पर छत्रपति संभाजीनगर में शांति समिति की बैठक हुई, जहां पुलिस कमिश्नर प्रवीण पवार ने कानून व्यवस्था बनाए रखने और जयंती को हर्षोल्लास से मनाने की अपील की। छत्रपति संभाजीनगर में शिव जयंती के अवसर पर शहर में कानून और व्यवस्था बनाए रखने को लेकर पुलिस कमिश्नर प्रवीण पवार की अध्यक्षता में शांति समिति की बैठक आयोजित की गई। इस बैठक में कमिश्नर पवार ने नागरिकों से अपील की कि वे इस ऐतिहासिक पर्व को पूरे हर्षोल्लास और शांति के साथ मनाएं। उन्होंने ये भी कहा कि प्रशासन हर परिस्थिति पर नजर बनाए हुए है और किसी भी तरह की गड़बड़ी को बर्दाश्त नहीं किया जाएगा। उन्होंने सभी नागरिकों को शिव जयंती की शुभकामनाएं देते हुए सहयोग की अपील की। मी कोकण रेंज होतो आणि मला सांगायला अभिमान आहे की म्हणजे त्यावेळी महाराजांचं 350 वर्ष राज्याभिषेकाला झाले त्यावेळी मी त्या ठिकाणी बंदोबस्ताला होतो। म्हणजे फार मोठा भव्य दिवस असा तो कार्यक्रम झाला होता। लाखोंची गर्दी त्या ठिकाणी आलेली होती आणि खूप मोठं नियोजन करावं लागलेलं होतं। माझे नितीन बगाडे पण माझ्यावरती त्यावेळी होते आणि अक्षरशः तिथं म्हणजे चेंगराचेंगरीचे प्रसंग देखील खाली उतरत असताना बराच वेळ होत असतात आणि त्यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री हजर होते। मला अजूनही आठवतं त्या दिवशी रात्री आम्ही महाराजांना म्हणजे त्या दिवशी सलामी द्यायची होती। म्हणजे राज सदरवरचं जो मेन गेट आहे एंट्री करताना त्या ठिकाणी त्या गेटच्या पासून आम्ही त्याला सलामी देणार होतो। तर आमचं मोठा पोलिसांचं प्लाटून असतं असं 50 लोकांचं आणि त्यांनी तिथून त्याचं प्लॅनिंग आणि नियोजन केलेलं होतं। मी म्हटलं असं नका करू, एवढ्या लांबून महाराजांना सलामी देणं काही योग्य राहणार नाही। आपण म्हटलं मान्यवरांना तशी समोर देतो तसं म्हटलं ते त्याचं महाराजांचं जे CRS आहे त्या ठिकाणी मी तो प्लाटून आणून ठेवला असा आणि त्याच्यानंतर तो प्लाटून कमांडर आमचा त्याला प्रश्न पडला पियाला की मी सलामीला काय शब्द वापरू, आपण नेहमी जनरल सल्यूट सलामी देंगे किंवा राष्ट्रध्वज को सलामी देंगे असं ते बोलतात आणि मग सलामी देतात आणि ते म्हटलं त्यात CM सर आहेत, DCM सर आहेत, सर्व मान्यवर आहेत। म्हटलं असं काही करायचं नाही। म्हटलं रयतेचा राजा आणि ज्यांच्या करता आपण सगळे जमलेलो आहे, महाराष्ट्र शासन सहित सगळी जनता आलेली आहे, ते आपल्या संपूर्ण देशाचे काय जगाचे देखील असं नेतृत्व आहे की ज्यांची आज देखील 3.5 वर्षानंतर आपण एवढी मोठी आठवण करून मोठ्या प्रमाणात बोलतो। म्हटलं महाराजांचं छत्रपती महाराजांचं नाव घेऊन तुम्ही सलामी द्या, पण म्हटलं की अशी सलामी द्या की तुमच्या आयुष्यातली सगळ्यात उत्तम सलामी झाली पाहिजे। आणि सगळ्या जवानांना देखील मी त्याप्रमाणे आम्ही ब्रीफ केलं जिथून होता त्यावेळी आणि मला खरोखर सांगायला आनंद वाटतो की आमच्या त्या 50 जवानांनी एवढ्या खणखणीत आवाजामध्ये ते आमच्या त्या परेड कमांडरनी आवाज टाकला त्या दिवशी आणि ते सलामी दिली। म्हणजे अक्षरशः ते माझ्या अंगावर आत्ताही काठोबा राहतो। म्हणजे त्या सलामीला मी आतापर्यंत माझ्या 32 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये कुठल्याही सलामीला असे टाळ्या पडत नाही, पण तिथं जे हजारो लाखो लोक उभे होते आणि बघितलं तरी स्टेजवरती तरी टाळ्या वाजवल्या अक्षरशः सलामीला। म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या नसामध्ये महाराज किती भिनलेले आहेत, कळलं का नाही? म्हणजे सलामी देणारा, सलामी बघणारा, हे सगळ्यांच्या मनामध्ये महाराजांबद्दलच्या भावना आहेत त्या तिथं मला दिसल्या। म्हणजे ह्या भावना आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या लोकांमध्ये महाराजांबद्दल आहेत आणि मला असं वाटतं की या भावनेतूनच आपण आपल्या समाजामध्ये वावरतो। त्यावेळी निश्चितच आपलं ज्यावेळी अधिकाराची बोलणी करतो तेव्हा आपण कर्तव्याची देखील जाण घेऊन शहरामध्ये आणि आपल्या समाजामध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करूया। आपल्याला माहिती की आपल्या शहरामध्ये हजारो कोटी 60-70 हजार कोटी इन्व्हेस्टमेंट येणार आहे। अशा पार्श्वभूमीवरती आपल्या शहरामधल्या गोष्टी ज्या आहेत, जसं आता पाटील साहेब बोलले की आपला पेपर किंवा न्यूज ज्या संपूर्ण महाराष्ट्रात पाहतात जातात, आपल्या शहराचं एक ओळख चांगल्या प्रकारे झाली पाहिजे आणि सगळी आपली एकत्रित जबाबदारी आहे आणि ही करत असताना आपण जबाबदारी जाणीव ठेवून जर योग्य पद्धतीने सर्व प्रकारच्या कार्यक्रम आपण पार पडले। मला आता आयुक्त साहेब आहेत, मला सांगायचं वाटतं की ज्यावेळी मला तर असं वाटतं की असे महत्वाचे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे महापरिनिर्वाण दिन असेल किंवा त्याचा जन्मोत्सव असेल किंवा शिवजयंती असेल किंवा जे आपले राष्ट्रीय आणि नेते आहेत मोठमोठे किंवा आपल्या महाराष्ट्रातले नेते आहेत त्याचे जे पुतळे आहेत, मला असं वाटतं की 4 दिवस 8 दिवस ती साफसफाई त्या ठिकाणची आणि त्या ठिकाणी पुतळ्यांची धुळे आपण थोडंसं साफ केलं, पाण्याने जरा ते धुवून घेतलं कारण की बरंच तिथं थोडस धूळ वगैरे असते ती साफ साफून नुसतं शिवाजी महाराजच नाही सर्व शहरातील महत्वाचे जे आहे त्या ठिकाणी केलं तर एक चांगलंच थोडस लोकांना त्याबद्दल भावना निर्माण होतील।